गडचिरोली जिल्ह्यातील मतदारांनी नक्षलवाद्यांना ठेंगा दाखवत घराबाहेर पडून जोरदार मतदान केलंय। तसंच कडक उन्हात देखील अजूनही मतदान केंद्राबाहेर रांगा लावून मतदान करतायत। गडचिरोली चिमूर मतदारसंघातील 3 विधानसभा क्षेत्र आणि एका विभागातील मतदान संपलंय, कारण या ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव या भागात 3 वाजेपर्यंत मतदान करू दिलं जातं। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा, अहेरी विधानसभा आणि गडचिरोली विधानसभा तसंच गोंदिया जिल्ह्यातील आमगाव इथे 3 वाजेपर्यंत मतदान होतं। हा भाग खरं तर नक्षलग्रस्त भाग असल्याने 3 वाजेपर्यंतची मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, एकीकडे ऊन डोक्यावर आहे, 42 अंश इतकं तापमान आहे आणि तरी देखील मतदारांचा उत्साह इथे पाहायला मिळालेला आहे। नक्कीच प्राजक्ता, ऊन इतकं कडक आहे, उन्हाची झळ आम्हाला मंडपमध्ये खाली आम्ही उभे तरी जाणवते। पण असं असताना देखील गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांचा उत्साह जो आहे तो भरपूर दाखवलेला आहे। याच्या आधी देखील आपल्याला माहिती आहे की 4 असे लोकसभा मतदारसंघ आहेत जे नक्षलग्रस्त असल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अहेरी असेल, आमगाव असेल, गडचिरोली आहे, अशा आणखीन एक मतदारसंघ याच्यामध्ये नक्षलग्रस्त भाग असल्यामुळे इथलं मतदान जे आहे ते 3 वाजेपर्यंत सुरक्षेच्या कारणास्तव ठेवलं होतं। मी आता ब्रह्मपुरी विधानसभेतील या मतदान केंद्रावरती आहे। कुर्जा नावाचं हे मतदान केंद्र आहे। आपण इथे जर पाहिलं तर अजूनही ऊन असताना देखील मतदार जे आहेत ते इथे येऊन मतदान करत आहेत। सकाळी इथं आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि आता देखील जे मतदार जे आहेत ते जसजसा त्यांना वेळ मिळेल तसतसा सर्व मतदार जे आहेत ते इथे बघा, हे सर्व इथे मतदार आहेत, सर्वांनी मतदान केलेलं आहे आणि इथं येऊन आपला मतदानाचा अधिकार जो होतो त्यांनी बजावला आहे। आणि मागे रांगा देखील आपण पाहू शकता की आणखीनही महिला असतील। इथं एक वृद्ध आजी जी आहे ती आत्ताच आली होती आणि त्यांना हाताला धरून इकडे आणलं होतं। म्हणजे तो उत्साह जो आहे, वय जरी त्यांचं असलं तरी इथं येण्याचं काम किंवा इथं येणं हे त्यांनी पसंत केलं आहे। लोकशाहीचा अधिकार त्यांचा जो आहे, मतदानाचा अधिकार जो आहे तो त्यांनी बजावलेला। आपल्यासोबत काही मतदार आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, ब्रह्मपुरी असेल, एकंदर गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ जे आहे तिथे याही वेळी लोकांनी मोठ्या उत्साहात मतदान केलंय। हो, मागच्या वेळेला जवळपास आमच्या ब्रह्मपुरी विधानसभेमध्ये 73% मतदान झालं होतं। आम्हाला आशा आहे आणि आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, जोमाने भिडलो आहोत। तर आपला असा एक हेतू आहे की कमीत कमी 75% मतदान व्हावा, हा आमचा एक उद्देश आहे आणि त्याच्या पद्धतीनं आपण जात आहोत। आतापर्यंतचा टक्केवारी जर बघितली तर 70%च्या जवळपास आम्ही आलो आहोत। पुन्हा आमच्याकडे पुन्हा 2 तास आहे आणि 2 तासामध्ये यांना अपेक्षा आहे की गेल्या वेळी जी 73% मतदान झालं होतं त्यापेक्षा जास्त टक्के मतदान जे आहे ते इथं होईल। आणि आणखीनही इथे बघा, परत असं आता मतदार जे आहेत तसे आणखीन मतदार येऊ लागलेले आहेत। यामुळे जोपर्यंत आता ब्रह्मपुरीमध्ये मी आहे तिथं 6 वाजेपर्यंत मतदान आहे। त्यामुळे जसं ऊन कमी होतंय तसतसे सगळे मतदार जे आहेत ते पुन्हा इथे येऊ लागलेले आहेत। निश्चितच अजित, एक प्रकारे या मतदारांचा उत्साह पाहायला मिळतोय आणि मतदानासाठी